भारताचे संविधान. आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि तो सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. संविधान दिनाचे औचित्य साधून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब गडाख यांच्या हस्ते संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी SG पब्लिक स्कूलचे प्राचार्य माननीय श्री SL चौधरी सर, पर्यवेक्षक श्री रामेश्वर मोगल सर, क्रीडा शिक्षक श्री विलास सातपुते सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या संपूर्ण देशातील ज्या काही महाविभूती आहेत त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्याचे सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये त्यावेळेला आपल्याकडे आपल्या भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी लिखित स्वरूपाचं अशी कुठल्याही प्रकारची नियमावली नव्हती. आपल्या भारताला ब्रिटिशांच्या कार्यक्रमाने चालायचं होतं तर स्वतःचं वैयक्तिक असं नियमावली हवी होती. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी कॅनडा, अमेरिका, जर्मनी, जपान यासारख्या विविध देशांच्या जे काही संविधान आहेत त्या संविधानाचा विस्तृत असा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी संविधानाची निर्मिती केली. आपल्या भारतामध्ये एकाच धर्माचे लोक नाही, विविध धर्माचे लोक आहेत, जाती आहेत, पंथ आहेत. या सर्वांना एकाच धर्मामध्ये बांधून ठेवायचे जर असेल तर विशिष्ट नियमावलीची आवश्यकता आहे आणि ती नियमावली तयार करायची जर असेल तर विस्तृत असं संविधान आपल्याला आवश्यक आहे. कारण वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे आहेत, त्या सर्वांना एकत्रित ठेवायचे असेल आणि एकोप्याने राहायचे असेल तर लिखित स्वरूपाची नियमावली असणं गरजेचं आहे आणि ही नियमावली तयारी संविधानाच्या स्वरूपामध्ये. आपल्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने या संविधानाचा स्वीकार केला. त्याला राष्ट्रीय विधिज्ञ म्हणूनही ओळखलं जातं आणि यामध्ये आपल्या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जपणूक करणारं हे संविधान त्या ठिकाणी तयार झालं. संविधानामध्ये विविध मूल्ये दिलेली आहेत, हक्क दिलेले आहेत, कर्तव्य दिलेली आहेत. मूल्यांची जपणूक आपण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संविधानाने दिलेले आपल्याला हक्क आहेत. या हक्कांमध्ये सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी असणारा जो हक्क आहे तो म्हणजे शिक्षणाचा हक्क. वयोवर्ष 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार आपण तंतोतंतपणे पाळावा लागेल. नव्याने विविध प्रकारचे हक्क आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे, सर्वधर्म समभाव आहे, यासारखी मूल्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत. हक्क बजावत असताना या देशामध्ये आपण राहत असताना आपली काही कर्तव्यांची जाणीव आपल्याला या संविधानाद्वारे त्या ठिकाणी करून दिली जाते. संपूर्ण जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून आपलं हे भारतीय संविधान
या ठिकाणी ओळखलं जातं. या संविधानाच्या निर्मितीसाठी अथक प्रयत्न करणारे विविध महानुभावी या ठिकाणी त्यांनी अहोरात्र नियमावलींचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक विस्तृत अशा संविधानाची निर्मिती केली आहे. या संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोष करतो. समिती स्थापन केली आणि त्याद्वारे या ठिकाणी आपली राज्यघटना तयार झाली. याला संविधान पण म्हटलं जातं, राज्यघटना म्हटलं जातं. आपल्या वाचनालयामध्ये ही राज्यघटनेची प्रत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाहायचे असेल, वाचायचे असेल त्या ठिकाणी ते घेऊ शकतात, पाहू शकतात, वाचू शकतात. माझे सहकारी श्री सुडके सर राज्यघटनेबद्दल तुम्हाला विस्तृत माहिती सांगितली आहे आणि याचा 7वीच्या वर्गाचा पूर्ण अभ्यासक्रम आहे. आपल्याला जो नागरिक शास्त्र राज्यशास्त्र विषय आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. आपल्या देशाचा कारभार मग तो पंतप्रधानपासून तर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत सर्व कारभार या नियमानुसार चालतो. प्रत्येकाचे अधिकार, प्रत्येकाचे कर्तव्य, प्रत्येकाची योजना या सगळ्या गोष्टी त्या नियमानुसार चालत असतात. हे नियम तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास केला, आपल्या देशाचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी राज्यघटना तयार केली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आज या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीचा कारभार बघतो. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतात, सदस्य असतात, त्यांचे कोणकोणते अधिकार आहेत, त्यांच्या निवडणुका कशा होतात, या सगळ्या या कायद्याच्या नियमाप्रमाणे होत असतात. ही भारताची सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. जगामध्ये सर्व राज्य या ठिकाणी होत असतात. या राज्यघटनेने आपल्याला सुद्धा अधिकार दिलेले आहेत. आपले सुद्धा काही अधिकार आहेत, आपले काही हक्क आहेत. आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, फिरण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, व्यवसायाचा अधिकार आहे. तसे आपले काही कर्तव्य पण आहेत देशाच्या प्रती. आपण या ठिकाणी या राज्यघटनेची अंमलबजावणी केली पाहिजे, त्याचे नियम पाळले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला ही राज्यघटना माहीत असली पाहिजे. आपल्यालाच आपले अधिकार माहीत नाही की आपले अधिकार काय. राज्यघटनेचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी अधिकार आपल्याला माहीत होते. आपल्याला जर या ठिकाणी काही अधिकार प्राप्त करायचे असेल तर आपण वकिलाकडे जातो, त्यांना पैसे देतो, त्यांना सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. या नियमानुसार या ठिकाणी न्यायालयाचं कामकाज चालतं आणि हे वकील लोक या ठिकाणी या राज्यघटनेद्वारेच वेगवेगळ्या प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद.